सर्वांना नमस्कार। ठाणे जिल्हा परिषद ठाणे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीनं 31 मार्च 2025ला परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। ज्या परिपत्रकामध्ये शासनाकडून उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आपल्याला ज्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत तर त्या सूचना सर्व शाळांना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। सर्व शाळा ठाणे जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या सर्व शाळांनी त्यामध्ये प्राथमिक माध्यमिक शाळा यांनी या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या वेळेमध्ये कोणता बदल आहे आणि काय खबरदारी घ्यावी याबाबतच्या सूचना या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत। शाळांच्या वेळेमध्ये जो बदल केला आहे त्यामध्ये प्रामुख्याने 1 एप्रिलपासून शाळा या सकाळच्या सत्रामध्ये भरतील। प्राथमिक शाळांसाठी सकाळी 7 ते 11:15 आणि माध्यमिक शाळांसाठी सकाळी 7 ते 11:45 ही शाळेय कामकाजाची वेळ असणार आहे। या अनुषंगाने सर्व शाळा व्यवस्थापनांनी याची नोंद घ्यावी। विद्यार्थ्यांना उन्हापासून कोणताही त्रास होणार नाही आणि विद्यार्थ्यांचा उन्हापासून बचाव होईल तर या अनुषंगाने शाळेमध्ये नियोजन करणं आवश्यक आहे। तर त्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये फॅन्स उपलब्ध असणं आवश्यक आहे। पुरेसं स्वच्छ आणि थंड पाणी उपलब्ध करून द्यावं। विद्यार्थ्यांना शाळेमध्ये सोडताना आणि घरी परतताना विद्यार्थ्यांनी उन्हापासून बचावासाठी पुरेशी खबरदारी घेणं आवश्यक आहे। यामध्ये छत्रीचा वापर करावा, टोपी असेल, गॉगल असेल याचा वापर करणं आवश्यक आहे। शक्यतो उन्हामध्ये विद्यार्थ्यांनी बाहेर पडू नयेत। शाळांनी आपले जे वर्ग आहेत ते उन्हामध्ये भरवू नयेत तर वर्गामध्येच विद्यार्थ्यांना अध्यापनाचं नियोजन करावं। त्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे उन्हाचा त्रास होणार नाही याची खबरदारी शाळा व्यवस्थापन, पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांनी घ्यावी। अशा प्रकारचं आवाहन मी जिल्हा परिषद ठाणेच्या वतीने सर्व शाळा व्यवस्थापन, पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांना करतो। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।